सो बिंज ट्रॅव्हल शॉप अँड इट चॅनलवरती हा जो डेक आहे द वाईल्ड अननोन पॉकेट आर्किटाइप डेक बाय किम क्रान्स हा ओपन करून दाखवला होता आणि त्याच्यातले कार्ड्स दाखवले होते. सो ही छोटीशी गाईडबुक आहे त्याची, टीनी टायनी गाईडबुक, ज्याचा फॉन्ट खूपच छोटा आहे. ते कार्ड्स कसे वापरायचे हे त्याच्यात दिलं आहे. यामध्ये 4 प्रकारचे कार्ड्स असतात. सेल्स, टूल्स, प्लेसेस आणि इनिशिएशन्स अशा 4 प्रकारचे कार्ड्स असतात आणि त्या कार्ड्सचे प्रत्येकाचे मीनिंग्स इथे दिलेले आहेत. कसे वापरायचे ते दिलेलं आहे. पण या बुकमधनं जर वाचायला गेलं तर कदाचित तुम्हाला चष्मा लागू शकतो. तर मी तुम्हाला सांगितलं की ChatGPTचे प्रॉम्प्ट्स वापरून तुम्ही हे कार्ड्स कसे वापरू शकतात. सो खूपच छान पॅकिंग आलेलं आहे. तर हे Amazonवरून मी मागवलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी Amazonची लिंक देणार आहे. सो ह्या लिंक्स आहेत त्यांच्या इंस्टाग्राम पेजेसच्या. तर याच्यातलं सगळ्यात पहिलं कार्ड आपण आज बघणार आहोत. मदर असं कार्ड आहे. द मदर, की गोलाकार आकृती जी आहे ही आईच्या सुरक्षित कुशीत असण्याचं प्रतीक आहे. नेस्टवाला फिलिंग ज्याला मी दरवेळेस म्हणत असते की आईच्या कुशीत प्रोटेक्टिव्ह जे फील होतं, हा गोल संरक्षण, संपूर्णता, परिपूर्ण प्रेम दर्शवतो. आई आपल्या प्रेमाने आणि ऊर्जेने आपल्या प्रियजनांचे रक्षण करते. आणि या कार्डचे रंगसंगती तुम्ही बघाल, डीप अर्थली टोन्स बघाल तर ते स्थिरता आणि जमिनीशी जोडले पण दर्शवतं. या कार्डमध्ये जो मोती दाखवला आहे आणि मोती हा गर्भाशयात बनतोय, म्हणजे हा शिंपल्यामध्ये बनणाऱ्या मोत्याचं कनेक्शन कुठेतरी आईशी आहे, चंद्राशी आहे. मोती हे रत्न पण चंद्राशी कनेक्टेड दर्शवतात, आईशी कनेक्शन आहे तेव्हा दर्शवतात. सो मोती जसा या शिंपल्यामध्ये बनत असतो त्याचप्रमाणे गर्भाशयाची सुद्धा रचना असते. सो या कार्डमध्ये ही जी रचना आहे ही गर्भाशय दाखवते आहे, इंडिकेट करते आहे की हे गर्भाशयासारखं दिसतं आहे. याच्यातून ते क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता आणि नवनिर्मितीच्या क्षमतेचे प्रतीक आहे असं दर्शवते. सो आई फक्त मुलांना जन्म देत नाही तर कल्पनांना, कलांना आणि नवीन संधींनाही जन्म देत असते. सो ही आकृती नवीन शक्यता, वाढ, आत्मविकास दर्शवते. सो पृथ्वीशी कुठेतरी या कार्डचं कनेक्शन आहे, कनेक्शन टू नेचर अँड अर्थ. सो आई पृथ्वीचा अंश आहे. या कार्डवर अनेक ठिकाणी नैसर्गिक घटकांची जाणीव होते जी पृथ्वी मातेच्या ऊर्जेशी आईला जोडते. पृथ्वीप्रमाणेच आई ही सर्वांना पोषण देत असते, वाढू देते आणि सुरक्षिततेचा अनुभव देते. या कार्डवर कुठेतरी चंद्राचाही इन्फ्लुएन्स आहे, मूनचा इन्फ्लुएन्स आहे, जो स्त्रीत्व आणि भावनिक खोलवर जाणीवांना दर्शवतो, इमोशन्सला दर्शवतो. सो चंद्र हे स्त्रीत्वाचे आणि अंतर्ज्ञानाचे प्रतीक आहे. आईची ऊर्जा चंद्रासारखीच आहे, शांत, सौम्य आणि खोलवर प्रभाव टाकणारी. आई आपल्या प्रियजनांची भावनिक गरज जाणून घेते, जसे चंद्र आपल्या आंतरिक भावना आणि गूढतेशी जोडतो. सो हे मदर कार्ड काय दर्शवतं तर आई ही एक मायेची, काळजीची आणि सृजनशीलतेची म्हणजे क्रिएटिव्हिटीची शक्ती आहे. आई ही केवळ एक व्यक्ती नसते, तरी ती एक भावना आहे, एक ऊर्जा आहे. ती फक्त मुलांना जन्म देत नाही तर प्रेमाने पोषण करते, आधार देते आणि इतरांच्या वाढीस मदत करते. प्रत्येक स्त्रीत ही ऊर्जा असतेच असे नाही, तर अनेक पुरुषही मदर एनर्जी प्रकट करू शकतात. कोणालाही प्रेमाने मार्गदर्शन करून, आधार देऊन, नवीन काहीतरी निर्माण करून ते आधार देऊ शकतात. कधी कधी ही ऊर्जा आपण स्वतःकडे वळवली पाहिजे. आपण इतरांसाठी खूप काही करतो पण स्वतःच्या गरजा मात्र मागे पडतात. मदर कार्ड हे तुम्हाला स्वतःला विचारायला लावते की तू स्वतःलाही तितकाच प्रेमाने पोसतोस का जितकं इतरांना. ही ऊर्जा कशी जाणवते? प्रेमळ आणि समर्पित, सृजनशील आणि प्रेरणादायी, सुरक्षित आणि आधार देणारी. तुमच्या प्रियजनांसाठी, लव्ड वनसाठी किंवा तुमच्या स्वप्नांसाठी संपूर्ण समर्पण करणं खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या कल्पना आणि कलेतून नवीन काही घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुमच्यासोबत असताना इतरांना शांतता आणि सुरक्षितता वाटते. तर याची निगेटिव्ह साईड काय आहे?
या कार्डची ही पॉझिटिव्ह साईड झाली. आता निगेटिव्ह साईड म्हणजे हेच कार्ड जर उलटा आलं अशा प्रकारे, तर याचा अर्थ उलटा होतो, टोटली उलटा. डार्क साईड किंवा शॅडो साईड म्हणतात, छाया बाजू त्याला म्हणतात. तर तसं झालं तर काय अर्थ होतो, तर अतिसंरक्षण. एखाद्याला जास्त जपल्याने त्याचं स्वतंत्र अस्तित्व हरवू शकतं. नियंत्रण, प्रेमाखातर इतरांना आपल्या इच्छेप्रमाणे कंट्रोल करणे, जगू न देणे. स्वतःला विसरणे, सतत इतरांची काळजी घेताना स्वतःला मागे टाकणे. भावनिक ओढाताण, काही नाती एवढी खोल जातात की स्वतःला वेगळं करणं कठीण होतं. सो अशा प्रकारे या कार्डचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिनिंग्स आहेत. सो हे कार्ड आपल्याला काय सांगते, आपल्या आयुष्यात मदर एनर्जी कुठे आहे. जर आपण एखाद्या प्रकल्पावर मेहनत घेत असू तर त्याला मी पूर्ण प्रेम आणि समर्पण देतोय, अशा प्रकारे आपलं इंटेन्शन असलं पाहिजे. जर मी कोणाच्या तरी आधारस्तंभ असेन तर मी त्याला भरभरून माया देतोय, असं या कार्डचं इथे मीनिंग आहे. आणि मी स्वतःच काय, मी स्वतःची सुद्धा काळजी घेतोय का, हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे स्वतःला. ही ऊर्जा काय सांगते, प्रेम करा पण स्वतःला विसरू नका. काळजी करा पण दुसऱ्याचं आयुष्य स्वतःच्या हातात घेऊ नका. सृजनशील व्हा पण स्वतःचं ओझं वाटू देऊ नका. हे कार्ड सांगते की तू स्वतः निर्माण करणारी आहेस, तू आधार देणारी आहेस, पण त्याचबरोबर तू स्वतःचाही आधार आहेस. तू स्वतःकडेही आईसारखं प्रेमानेच वागलं पाहिजे. तेव्हाच ही ऊर्जा तुझ्या जीवनात सुंदर बदल घडवू शकेल.